लोणार तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाले। दुबार पेरणीचं संकट या परिसरातील शेतकऱ्यावरती आहे। बियाणं मिळत नाहीये, खत मिळत नाहीये, अशी परिस्थिती सुद्धा या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, मागील आठवड्यात जो पाऊस झाला, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, तुमच्या शेतातलं पीक जे होतं ते वाहून गेले, काय नुकसान झालं, काय परिस्थिती होती? साहेब, आता पेरणीचं त्या बी समजा शेती वाहून गेलं तर पेरणीचा विषयच नाही, डबल पेरणी करावंच लागणार आहे। पण जे पीक आता बियाणे भेटेना, खत भेटेना, हे मोठा प्रश्न पडलेला आहे। कारण आता ज्या सोयाबीनचे बियाणं उपलब्धच नाही। परिसरातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कोणाचं शेतात जे साहित्य होतं, पाईप असेल, ड्रीप असेल, कोणी हळद लावली होती, जवळपास सोयाबीन पेरले होते, विहीर खचल्यात। अशी परिस्थिती असताना पंचनामे झालेत। मला शेतकऱ्यांना मदत कधी पर्यंत मिळू शकते, काय वाटतं तुम्हाला, की तुमचा अंदाज काय? साहेब, आसमानी संकट लय मोठं आलं होतं आमच्यावर। आमचे शेतही खरडून गेले, वाळवंट झालं शेताचं। शेतामध्ये असलेलं साहित्य, पेरणीचं साहित्य सगळं वाहून गेलं। आम्ही पेरलेलं बियाणं वाहून गेलं। तूर, सोयाबीन, कपाशी लावलेली होती आम्ही, ते सगळा सत्यानाश झाला। ते तर झालं, परंतु आमचं शेतही वाहून गेलं। आता पेरायचं तरी कशावर, हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे। बियाणं मिळत नाहीये, त्याच्यानंतर खताचे भाव आवाच्या सव्वा झाले आहेत। आधीच आम्ही कर्जानं दबून पिचून गेलेलो आहे। एक गड्डा उपसतो, दुसऱ्या ठिकाणी भरतो, हा मोठा गड्डा पडला। भयान परिस्थिती शेतकऱ्यावर आहे। असं वाटतंय कुठेतरी जाऊन एखाद्या झाडाला फाशी घ्यावं, एवढे आम्ही गंभीर संकटामध्ये सापडलेलो आहे। मायबाप दुसरे पण शेतकरी आपल्या सोबत आहेत। हो, काय सांगाल, तुमचं किती नुकसान झालं, काय वाहून गेले तुमचं? माझ्या गट नंबर 37 मध्ये साहेब माझे शेती कमीत कमी 4 हेक्टर 41 आर माझी जवळ शेती आहे। त्या शेतीमध्ये मी 2 एकर हळद आणि तूर, सोयाबीन असे पिके मी लावलेली आहे। तरी समजा त्या हळदीमध्ये माझं 30 पाईप होते आणि कमीत कमी 12 स्प्रिंकलर होते साहेब, पूर्णपणे वाहून गेले। आणि हे पूर्णपणे शेती दिसायला आली, पूर्णपणे हे झाले, खरडून गेली साहेब। आता असं आसमानी संकट पडलं आमच्यावर की काय सांगायचं तुम्हाला। बियाला पैसे नाही, खताला पैसे नाही। या शेतीमध्ये कमीत कमी 10 लाख रुपये साहेब कर्ज काढलेलं आहे। आता हे कर्ज फेडाव का काय करावं काही समजून नाही राहिलं। मुलाची शाळेची फी हे कशी भरावं साहेब, हे बी माझ्यावर संकट पडलं। आता काय फाशी घ्यावं का काय करावं काही समजून नाही राहिलं साहेब। ही शेतकऱ्यांची या ठिकाणी आपबीती आहे। अनेक शेतकऱ्यांनी शेतीवरती कर्ज काढून घेतलं होतं, मात्र होत्याचं नव्हतं झालं। आता दुबार पेरणी तर करायची आहे, पण बियाणं मिळत नाहीये, खत मिळत नाहीये, बियाण्याचे भाव या ठिकाणी वाढल्याचं शेतकरी सांगतात। काका, काय सांगाल, कशी परिस्थिती तुमची सध्या, काय झालं? तर आता परिस्थिती काही सगळी नाजूक झालेली आहे आणि हे शेत जे आहे याच्यामधलं फुल पूर्ण वाहून गेलेलं आहे। शेतकरी सगळे भिन्न झाले आणि दुसरं बी आणायला सुद्धा पैसा राहिला नाही। आणि हाय बी एवढे तेवढे उसने पासने करून 200 रुपये किलोच्या पुढंच बी भेटन। आणि माझ्या शेतामध्ये 2 म्हशी होत्या, त्या पण सुद्धा वाहून गेलेल्या आहे। हळद आणि 1 गाय, 2 शेळ्या। आता काय करावं, हे संकट पडलं शेतकऱ्यावर। तर आता हे शेतकऱ्याला फाशीशिवाय पर्याय नाही। आता मला सांगा, काय शासनाने काय मदत केली पाहिजे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, कशी मदत केली पाहिजे? सर, माझं याच्यावर असं हे सर, माझ्या वावरावर ड्रीप टाकली होती। माझ्या 2 एकर वावर इथं ड्रीप टाकली होती। माझं पहाटी होती, त्याच्यानंतर भेंडी होती, सगळं वाहून जायले। त्यानंतर 30 पाईप होते, स्प्रिंकलर होते, 12 सगळं यांना मग तत्काळ यांना एक द्यावा पाहिजे शेतकऱ्याला मदत शासनाने। नक्कीच, ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे। शेतकऱ्यांच्या शेतातलं साहित्य सुद्धा वाहून गेलंय। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये हळद लावली होती, कपाशी लावली होती, त्यामध्ये ड्रीप लावलेली होती, ड्रीपही गेलं, पाईपही गेले, म्हणजे शेतासोबत शेती साहित्य सुद्धा वाहून गेलं। अशी परिस्थिती सध्या या परिस्थितीतल्या शेतकऱ्यांची आहे। पंचनामे झालेत, नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे, कारण की आता त्यांना दुबार पेरणी सुद्धा करायची आहे। त्यापूर्वी त्यांना शेत दुरुस्त करायचं आहे। अशा अनेक समस्या या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या आहेत, मात्र त्यासाठी पैसा लागणार आहे आणि तो पैसा आणायचा कुठून? कारण अगोदरच बँकेचं कर्ज घेतलेलं आहे, आता बँक त्यांना कर्ज देणार नाही। त्यांना शेवटी खाजगी सावकाराकडे जाऊन सावकारकीच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे आणावे लागतील आणि आपलं शेत दुरुस्ती करून या ठिकाणी पेरावं लागणार आहे। नंतरच त्यांचा घराचा संसार, जो प्रपंच आहे, तो पुढे या ठिकाणी चालू शकेल।
कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सुलतानपूर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.